नाही व्हायचं म्हणलं की तेवढं करावं. कसं वाटतं तुम्हाला? सकाळ सकाळ 6 वाजता पाऊस जिंकला. बाळाची कपडे ठेवायला घडी करून घ्यायची. फॅन बसायची गरजच नाही. खूप ही चोर काय खातो इकडून. 2च दिवस आहेत माझ्या डिलेव्हरीला. कोणाकोणाला असं होतं नक्की सांगा बरं का. हाय नमस्कार सगळ्यांना. कसे सगळे बरे आहेत ना? तर बघा मी पण एकदम मस्त मजेत आहे. कारण 2च दिवस राहिले माझ्या डिलेव्हरीला. पण माझं तसं काय अजून फील आहे नाही की 2 दिवसांनी माझी डिलेव्हरी. 2 दिवसाची तारीख आहे बघा. म्हणजे 2 दिवसानंतर 29 तारीख आहे. आज आहे 27 तारीख. तर बघा आता आजची काय तयारी तुम्हाला मी दाखवते. तुम्हाला तर माहितीच आहे आपलं रोजचं तेच चालू राहणार आहे. तर आज काय नवीन म्हणलं वेगळं दाखवावं तुम्हाला. तर बघा आता मस्तपैकी दुपारचं मम्मीने केला आहे गरम स्वयंपाक. कारण सकाळी जेवण नाश्ता केला होता त्यामुळे काही भूक नव्हती इतकी म्हणून मम्मीने आता केलं. मग सकाळी भाजी करून ठेवलेली. कालवण केलं होतं है ना. कालवण केलं होतं. भाजी नाही. पातळ असलं तर कालवण, सुकी असलं तर भाजी. पालेभाज्या म्हणजे भाजी. दोडक्याचं कालवण केलं मस्त. आणि आता केल्या चपात्या आणि भात घातलाय. तर इकडं आहे मम्मी. तर आज बघा मम्मीने काय काम केलं मी तुम्हाला दाखवते. तर आता जेवायचं आहे. आता भात होतं इकडं बघा. असा मस्तपैकी भात तडतड करतोय. मम्मीने आणलेत बघा ताज्या शेंगा. खूप ही चोर काय खातो इकडून. मोंट्या खा शेवाळचा भात आहे. ही मम्मीने सगळं सामान काढले. ही गबाळ कुठलं काढले मी तुम्हाला दाखवते. ते चला आता जेवणाची तयारी चालू. दुपारचं जेवण दाखवते. तुम्ही म्हणता आलीच ह्या रूममध्ये. तर इकडं बघा ही रूम आहे ना पूर्णपणे सिमेंट आणि कचनी ह्याने भरलेली ना. म्हणजे इथं माला आणताना सगळी खराब झाली ती. थोडं जरी ह्या रूममध्ये आलं बाहेर गेलं का नाही सगळं पांढरं पाय उमटायचं. त्यामुळे ना मम्मीने काय केले सकाळी ना ही सगळी निरमा टाकून पाणी टाकून घासणीनी नंतर ब्रशनी सगळी घासून काढली. आता पूर्ण एकदम स्वच्छ झाली. फक्त अजून काम राहिले. ह्याला फरशी बसवायचं आणि इथं वरती इथं खाली फरशी बसवायचं. नाही तर बाकी सगळं काम झाले. आणि ही रूम पण मम्मी पूर्ण चकाचक केली. कारण आता 2 दिवसांनी आपल्याला दवाखान्यात जायचं आहे. मग पुढं काय होते काय माहीत महागडे यायला टाईम भेटतोय का नाही का डायरेक्ट बाळाला घेऊन यायचं. त्याच्यामुळे मम्मीने पूर्ण खोली साफ केली. गरगार लागते खाणं. फॅन बसायची गरजच नाही. हा हवा पण येते थंड. आणि काय फॅन बसायची गरज नाही. आपल्या इकडे लसूण आहे का लसणाला तशी आडवी ही टाकायची साडी अशी बांधायची. म्हणजे काय आहे त्याला पाला बिला येऊ नये. कारण आता मी ह्या रूममध्ये राहणार आहे. म्हणजे ह्या रूममध्ये बाळाला आणलं इथंच थांबणार आहे. त्यामुळे तुम्ही म्हणत आहे इथं ही आहे काय म्हणतात त्याला बेड. तर मला लागणार आहे आता काय खाट. खाट लागणार आहे. तर खाटासाठी आहे इथं जागा. असं इतकं एवढ्याच्यात खाट बसून का असं देवघर नेणार आहे. पण जर इथं खाट बसली तर ठीक आहे. कारण इथं मी टेकून बसायला येते. गार आहे ही थंड पूर्ण. इथनं टी व्ही पण दिसती. येणारी इकडून पण येतात इकडून पण येणार. बघायला आलं इथं ह्या बेडवर बसणार. म्हणजे जर इथं खाट लागली पूर्ण तर म्हणलं या रूम मध्ये सगळं शिमिटाचं कचचं उडालेलं होतं. बाळाला तुला थोडी सुद्धा धुवू नको. पोटमाळा ही सगळं झाडून काढलं. सगळं पुसून झटकून सगळं ती पाणी पुसून घेतलं. ही घासून घेतलं. त्याच्यावरती झाडतं ना ही पण छान केलं. ही पण म्हणजे नाही का डोहाळे जेवणाच्या वेळेस स्वयंपाकी घेताना पुऱ्या ह्याच्यावर ठेवलेल्या सगळं तेलकट हे झालं सगळं घासून काढलं मम्मीने. कारण दवाखान्यात गेलं एकदा महागाई कधी महागाई कधी नाही. तसं नाही. दवाखान्यात गेलं की तिकडे आपलं 2-4 दिवस जाणार. आणि नंतर मग तुला घेऊन यायचं म्हणलं मग ही स्वच्छ कोण करायचं. त्याच्यामुळे स्वच्छ करून घेतलंय आता असा विषय. त्यामुळं ही पण पूर्ण काय सगळं जमणार आहे का स्वच्छ करायला. नाही ही पण पूर्ण हे करून ठेवलं. म्हणजे नाही का क्लीन करून ठेवलं. परत इथं म्हणजे नाही का पाणी बिणी ठेवायला बाळाची कपडे ठेवायला घडी करून घ्यायची. नाही तुझ्या बाळाच्या कपड्याला ती बास्केट आहे. ती बास्केट आहे. म्हणजे अजून आता पावसाळ्याचा दिवस चालू कपडे वाळवून घालायला. आणि ती बाथरूमला दरवाजा पण बसवायचा आहे. ती हित आहे दरवाजा असा. लाईट आहे की हे कसं काय बंद झाला आवाज. बंद काय झाला सायलेंट झालं. तर चल घेऊ आता जेवायला. आता आम्ही जाते पप्पांकडे. तुम्हाला दाखवते पप्पांचं काय झाले. पावसाचं वातावरण झालंय बघा. वाटतंय का आता दुपारचे 3 वाजले तर हे बघा कसं वातावरण झालंय. ज्यामुळं पूर्णपणे संपून गेले बघा. खाली पण नाही ते इतके. पप्पांचं सकाळपासून काम चालू आहे. इकडे बघा काय झालं का नियोजन. लईच बघताय निहारून.
झालं त्याच्यात अजून काय करायचंय, हा ह्या गॅप मध्ये एक एक टाकायचे. आता काय करायचंय, अच्छा बारकी सळई टाकायची. आता कुठली? 1 2 3 1 2 तीन, 3 हे 3 सहा. जाळ्यात काय करायचंय, ती तसली ती आहे का हा हा असं का ती बारकी ही एवढं टवा एवढं वापरत नाही, एवढं स्टील कोण हा नाही वापरत, पण बघा कसं काय हलकी झालंय. पद्धत म्हणजे बारीक राहतं, ते तेचलं राहतं. हा हा हाय की आपलं ही आपलं हे बंगल्याचं काम चालू होतं ना, म्हणजे ह्या घराचं, तेव्हा आणलेलं स्टील आहे ही, है ना पप्पा? ते आता उपयोगी ते राहतं. आता उपयोगी आले, कारण जी संडास बाथरूमचा मागचा खड्डा आहे ना, त्याच्या वरती स्लॅब टाकायचे ना. हा ना, स्लॅबच म्हणतात ना पप्पा, स्लॅबच म्हणतात ना. हा ते आपलं लागतं स्टील. ह्या साईडने टाकायची गरज नाही. ते आणि ह्याच्या ही तिथे टाकायचं. पप्पानी माप बीप घेऊन सगळं तयार करतात घरच्या घरी, आणि त्याच्यावर पुष्टा टाकून परत कॉन्क्रीट टाकायचं, सिमेंट कॉन्क्रीट, आणि पॅक करून घ्यायचं आहे का नाही, पायपा वगैरे घालून, आणि दरवाजाला जॉईन करून टाकलं की झालं. आणि त्यात पाण्याची वगैरे सोय सध्या तर आता ते आपलं छोटा निळा ड्रम आहे का नाही, तीच त्यात ठेवून द्यायचा. नंतर हळूहळू टाकी बघू. लगेच ठेवली असती वरती, पण त्याला नंतर पाईप आणायच्या, त्या जोडायच्या जिथल्या तिथं, काय नाही त्याला, ते नंतर आता मोटर सध्या नाही. आणायची, आता पाणी सध्या वरती चढवायला. आता सध्या त्याच्यामुळं आपल्या बादल्या न्यायच्या आपल्या घरात. बादल्या ड्रम आहे ते काय ते केवढा निळा मोठा, ड्रम आहे 1000 का लिटरचा नाही आहे. छोटा, ती नेऊन ठेवायचा. आतमध्ये नेऊन ठेवायचं, भरून ठेवायचं. हा मग काय. काय नाही, आता ते आतमधलं थोडं राहिले, आता आज नाही पण उद्याच्याला हम्म ती मिस्त्री पण येईल आणि ती फरशी पण येईल. हम्म. ते होऊन जाईल. सकाळ सकाळ 6 वाजता पाऊस झिमझिम चालू झाली, है का कसली गार थंड एकदम रूम लागते. रूम लय थंड वाटते आतमध्ये, भारी म्हणजे नाही का. पायाला चप्पल आहे ना, त्याला तुला दुसरी आणावं लागेल एक अजून. त्याला फॅन बसवायची गरज नाही त्या रूम मध्ये. इथलं पाणी मारायचं नाही, पाणी मारायचं महाग ते बाहेर खड्ड्याला खड्ड्याला. मारायला लागतं 4-2 बादल्या. चला आता जेवायला, सकाळी नाश्ता केला तर मला तर काय भूकच लागत नाही आता. आता काय तर जेवण काय झालंय काय माहिती. ताशी आपण जेवण पण केलं अगं, कधी केलं होय अगं, थोडासा भात खाल्लेला रात्रीचा, बिर्याणी खाल्लेली. बिर्याणी भात खाल्लेला, थोडंसंच खाल्लेलं लय नाही. ते पण मला ते इथंच राहू दे हे सामान. हा राहू द्या, पण तसं पण मला भूकच लागत नाही आता. हा पप्पा 2 दिवस राहिल्यात शेवटचं आता. 2 दिवस आजचा गेला बघा दिवस, आजचा गेला. आता दुपार झाली, आजचा दिवस गेला. उद्या आणि परवा दिवशी तर बरं दिसत जायचं तिकडे बारामती. परवा दिवशी जायचं सकाळ. दुखो नाही दुखो आपण सकाळी सोमवारी इथनं 8 वाजता निघायचं. हा डॉक्टरने सांगितलं ना, हा डॉक्टर म्हणले 9 वाजता या, 9 वाजता या ऍडमिट व्हायला. अजून करायचं. सकाळपासून आबदतात बघ, कसलं बारीक बारीक. ह्याच्यातनं अजून एक लाईन मारायची. कसलं बारीक बारीक हे केलंय, मजबूत एकदम. मग कसं वाटतंय तुम्हाला, कसं वाटतंय तुम्हाला? 2-3 दिवसात देऊन बाळ. मग काय, सगळं तिकडे मम्मीचं काय धाकधुक होत, काय धाकधुक व्हायची गरज आहे. डिलिव्हरी तर होणारच आहे. हा व्हायचं ते होणारच आहे. कशी जर होईल, ह्याच्यापेक्षा दोन्हीपेक्षा तर काही वेगळं होत नाही ना. हा हा नाही व्हायला काय काय हो, पण 2-3 दिवसात बाळ तर येईन ना, मग काय धाकधुक होते. सहन बाईन त्याचा आनंद आहे, तुला किती त्रास होईल त्याचा ही वाटते. काय नाही, आई व्हायचं म्हणलं की तेवढं करावं लागतं. मरणाच्या दारातनं माघारी यावं लागतं, आहे का नाही, बरोबर का नाही. बाळाचा जन्म म्हणजे आईचं दुसरा जीवन जन्म, आईचा बी दुसरा जन्म असतो. चला मग आता 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 सध्या तर तुझ्या बाळाला जेवायचे, चल मला जेवायला. तशी मला भूक लागत नाही, पण गोळ्या खायच्या असतात त्यामुळे जेवावं लागतं. नाहीतर तसं मला भूक नाही लागली, खरंच नाही लागली. पण जेवण करायचंय, चल की, कुणालाच भुका नाहीत लागल्या, पण आपण खायचं असतं. थोडंसं खाऊ. बरं झालं इकडं गोळा करून टाकलं. होय आवं, हो का, ह्याच्यामुळे माशा मच्छर होतात. आता काय होतं माहिती का, गेल्या आठवड्यात, गेल्या 2 आठवड्यात इतकी जांभळ होती, खाऊ वाटत नव्हती. आता जांभळं संपत आली तर आता खाऊ वाटतं. कोणाकोणाला असं होतं नक्की सांगा बरं का, संपत आल्या खाऊ वाटतं. आणि नेक्स्ट ब्लॉग काय अपडेट तुम्हाला येत राहील, तुम्ही बघत राहा. व्हिडिओला करते ते एंड. बाय. दम भरला, मला पाणी द्या. चल चला जेवण. हो.